कधी तुम्हाला असं वाटतंय का की मला लोकांशी बोलायचं आहे, पण सुरुवात कशी करावी हेच कळत नाही? किंवा तुम्ही एखाद्या नवीन व्यक्तीसमोर उभे आहात, तुम्हाला तिच्याशी बोलायचं आहे, मैत्री करायची आहे, पण मनात प्रश्न येतो, सुरुवात नेमकी काय करून बोलू? नवीन मित्र कसे बनवायचे हाही प्रश्न तुमच्या डोक्यात असेल. आणि सर्वात महत्त्वाचं मध्ये लोकांशी बोलताना अनकम्फर्टेबल वाटणं कसं कमी करायचं? या साऱ्या प्रश्नापैकी एक जरी प्रश्न तुमच्या मनात आला असेल, तर डॅनियल वेल्डर यांचं इम्प्रूव्ह युअर सोशल स्किल हे पुस्तक तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरू शकतं. नमस्कार मित्रांनो, आज आपण याच पुस्तकातून अशी काही महत्त्वाची तत्त्व जाणून घेणार आहोत जी तुमचं कम्युनिकेशन्स, कॉन्फिडन्स आणि रिलेशनशिप्स सुधारण्यासाठी उपयोगी पडू शकतात. आणि हो, जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपण दरवेळी एका नव्या पुस्तकातून एक नवा विचार शिकणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोशल स्किल म्हणजे जन्मजात हा गुण नाहीये. आपल्याला अनेकदा वाटतं की काही लोक नॅचरली कॉन्फिडंट असतात, त्यांना लोकांशी बोलताना काहीच वाटत नाही, ते सहज मित्र बनवतात. पण या पुस्तकाचा एक महत्त्वाचा संदेश असा आहे की सोशल स्किल्स ही शिकता आणि सुधारता येणारी कौशल्य आहे. जसं आपण एखादा खेळ सराव करून शिकतो, तसंच लोकांशी बोलणं, ऐकणं, बॉडी लँग्वेज समजून घेणं आणि रिलेशनशिप ब्लाइंड करणं याचा सराव करता येतो. म्हणून मी सोशल नाही असं स्वतःला लेबल करण्यापेक्षा माझी सोशल स्किल्स अजून इम्प्रूव्ह होत आहे असा विचार करा. हा छोटासा माइंडसेट चेंज खूप मोठा फरक निर्माण करू शकतो. दुसरी गोष्ट, बॉडी लँग्वेज. शब्दांपेक्षा शरीर जास्त बोलतं. आपण एखाद्याशी बोलताना फक्त त्याचे शब्द ऐकत नाही, त्यांचा चेहरा, डोळ्याचा संपर्क, बसण्याची पद्धत, आवाजाचा टोन आणि शरीराची हालचाल यावरूनही आपल्याला अनेक गोष्टी समजत असतात. पुस्तकात बॉडी लँग्वेज समजण्यासाठी विशेषतः एखाद्या व्यक्तीसोबत बोलत असताना आपल्याला मनापासून कम्फर्टेबल वाटतंय की कुठंतरी अस्वस्थ वाटतंय, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. कारण आपल्या या भावना आपल्याला महत्त्वाचे संकेत देत असतात. उदाहरणार्थ समजून घ्यायचं असेल तर समोरचा व्यक्ती तुमच्याशी आरामात बोलत असेल, तुमच्याकडे लक्ष देत असेल आणि कन्व्हर्सेशनमध्ये सहभागी होत असेल तर तो कम्फर्टेबल असण्याची शक्यता आहे. पण जर तो सतत दुसरे पाहत असेल, खूप छोटे रिस्पॉन्स देत असेल, कन्व्हर्सेशन पासून दूर जाण्याचा प्रयत्न करत असेल, तर कदाचित त्याला त्या क्षणी कन्व्हर्सेशन मध्ये इंटरेस्ट नसेल. इथे महत्वाचं काय, समोरच्याचे सिग्नल्स समजून घ्या आणि त्यांचा आदर करा. सोशल स्किल्स म्हणजे समोरच्याला फोर्स करणं नाही. सोशल स्किल्स म्हणजे समोरच्याला कम्फर्टेबल वाटेल अशा पद्धतीने कनेक्ट होणं. तिसरी गोष्ट म्हणजे कन्व्हर्सेशन सुरू कशी करायची. हा बहुतेक लोकांचा सर्वात मोठा प्रश्न असतो. काय बोलू, कसं बोलू, सुरुवात कशी करू? या पुस्तकात कन्व्हर्सेशनसाठी इन्व्हिटेशन आणि इन्स्पिरेशन या दोन कल्पनावर भर दिलाय. इन्व्हिटेशन म्हणजे काय? समोरच्या व्यक्तीला बोलण्याची संधी देणं. उदाहरण जर बघितलं तर, तुम्ही आज इथे कसे आलात, या विषयाबद्दल तुमचं मत काय, तुम्हाला या कामात सर्वात जास्त काय आवडतं, असे प्रश्न कन्व्हर्सेशन पुढे नेतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त प्रश्न विचारत राहणं म्हणजे कन्व्हर्सेशन नाहीये. समोरच्याने काही सांगितलं तर त्यावर प्रतिक्रिया द्या. उदाहरण जर म्हटलं तर, मला ट्रॅव्हलिंग खूप आवडतं, तर लगेच दुसरा रॅन्डम प्रश्न विचारण्याऐवजी, वा, मला सुद्धा ट्रॅव्हलिंग आवडतं, तुम्ही आतापर्यंत कुठे कुठे फिरलात, असं म्हणता येईल आणि यातून कन्व्हर्सेशन नॅचरली पुढे जातं. चौथी गोष्ट, मला चांगलं वक्ता बनण्यापेक्षा मला चांगला श्रोता बनलं पाहिजे. म्हणजे लोकांना आपल्याबद्दल बोलायला आवडतं, म्हणून एखाद्या व्यक्तीला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा त्याला जेन्युइनली समजून घेण्याचा प्रयत्न करा. समोरचा बोलत असताना मध्येच
फोन पाहणं, वारंवार त्याचं लक्ष विचलित करणं किंवा आपलीच गोष्ट सांगत राहणं टाळा. त्याचं बोलणं ऐका, त्याच्या उत्तरावर प्रतिक्रिया द्या आणि त्याला जाणून घ्या की हा व्यक्ती खरंच माझं ऐकतोय. ही गोष्ट रिलेशनशिप मजबूत करण्यासाठी खूप महत्वाची आहे. 5वी गोष्ट, इम्पॅथी. समोरच्याच्या नजरेतून जग पहा. पुस्तकातील आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे इम्पॅथी. इम्पॅथी म्हणजे फक्त समोरच्याची दया येणं नाही. इम्पॅथी म्हणजे जर मी या व्यक्तीच्या जागी असतो तर मला कसं वाटलं असतं, हा प्रश्न स्वतःला विचारणं. समजा तुमचा मित्र तुमच्यावर रागवला, मला वाटतं याला एवढा राग का आला, पण लगेच त्याला चुकीचं ठरण्याऐवजी विचार करा, त्याच्या दृष्टीने या परिस्थितीकडे पाहिलं तर त्याला असं का वाटलं असेल. हा दृष्टिकोन रिलेशनशिपमध्ये खूप मोठा बदल करू शकतो. आणि विशेष म्हणजे इतरांना समजून घेण्यासाठी स्वतःच्या भावना समजून घेणं ही महत्वाचं आहे. 6वी गोष्ट, नवीन मित्र बनवायचे असतील तर लोकांना भेटणं देखील गरजेचं आहे. तुम्हाला नवीन मित्र बनवायचे आहे, पण तुम्ही नवीन लोकांना भेटतच नाही, तर ते कसं शक्य होणार? पुस्तकात समान इंटरेस्ट असलेल्या ग्रुपमध्ये जाण्याचा विचार मांडलाय. उदाहरणार्थ, तुम्हाला जर क्रिकेट आवडत असेल तर तुम्ही क्रिकेटच्या ग्रुपमध्ये सहभागी व्हा. रीडिंग आवडत असेल तर बुक क्लब, फिटनेस आवडत असेल फिटनेस ग्रुप. तुमच्या आवडीच्या गोष्टी भोवती लोकांना भेटल्यामुळे कन्व्हर्सेशन सुरू करणं तुलनेने सोपं होतं. आणि इथेच एक महत्वाची गोष्ट आहे, प्रत्येक भेटलेली व्यक्ती तुमचा मित्र बनेलच असं नाही, पण तुम्ही लोकांना भेटत राहिलात तर योग्य लोकांसोबत जेन्युइन कम्युनिकेशन तयार होण्याची शक्यता वाढते. 7वी गोष्ट, फ्रेंडशिप एका दिवसात होत नाही. एखाद्या व्यक्तीशी एकदा छान बोललो म्हणजे लगेच तो आपला बेस्ट फ्रेंड झाला असं नाही. बेस्ट फ्रेंडला वेळ लागतो. पहिली भेट, मग दुसरी भेट, मग थोडं पर्सनल बोलणं, मग एकमेकांना मदत करणं आणि हळूहळू ट्रस्ट तयार होतो. म्हणून चांगली फ्रेंडशिप हवी असेल तर कन्सिस्टन्सी प्लस ट्रस्ट प्लस जेन्युइन इंटरेस्ट या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. 8वी गोष्ट या पुस्तकात सांगितली आहे की ग्रुप कन्व्हर्सेशन मध्ये काय करायचं. एकट्या व्यक्तीशी बोलणं सोपं असतं, पण 5-10 लोकांच्या ग्रुपमध्ये गेल्यावर अनेकांना अनकम्फर्टेबल वाटतं. पुस्तकात ग्रुप ओपन आहे की क्लोज हे बॉडी लँग्वेजवरून ओळखण्याचा विचार दिलाय. जर ग्रुपमधील लोक बाहेरच्या व्यक्तींना जागा देत असतील, आजूबाजूला पाहत असतील आणि कन्व्हर्सेशन मध्ये नवीन लोकांना सामावून घेण्याची शक्यता दिसत असेल, तरच तुम्ही योग्य क्षणी कन्व्हर्सेशन मध्ये सहभागी होऊ शकता. आणि ग्रुपमध्ये गेल्यावर फक्त बोलण्याऐवजी शांत असलेल्या व्यक्तीलाही बोलण्याची संधी द्या. कारण चांगला कम्युनिकेटर फक्त स्वतःला बोलण्याची संधी घेत नाही, तो इतरांनाही बोलण्याची जागा देतो. त्यानंतर 9वी गोष्ट येते स्टोरी टेलिंग. गोष्ट सांगता आली तर कनेक्शन वाढतो. आपल्या आयुष्यात प्रत्येकाकडे स्टोरी असतात, पण ती स्टोरी कशी सांगायची हे महत्वाचं आहे. एखाद्या घटनेची माहिती सांगण्याऐवजी त्यात इमोशन, कंटेस्ट आणि शेवटचा सॅटिस्फाईंग पॉइंट असेल तर ती गोष्ट अधिक इंटरेस्टिंग बनते. उदाहरण सांगायचं झालं तर, काल मी बाजारात गेलो हे एक स्टेटमेंट आहे, पण काल मी बाजारात गेलो होतो आणि तिथे माझ्यासोबत अशी मजेशीर घटना घडली, ती आठवली की अजूनही मला हसू येतं, असं म्हटल्यावर समोरच्या व्यक्तीची क्युरिओसिटी वाढते. म्हणून स्टोरी टेलिंग ही सुद्धा एक सोशल स्किल आहे. आणि शेवटी पुस्तकाचा सर्वात महत्वाचा संदेश म्हणजे मित्रांनो, सोशल स्किल्स सुधारण्यासाठी फक्त पुस्तक वाचून उपयोग नाही, प्रॅक्टिस करावी लागते. आजपासून एक छोटासा प्रयोग करा. दररोज एखाद्या व्यक्तीशी स्वतःहून कन्व्हर्सेशन सुरू करा. एक चांगला प्रश्न विचारा. समोरचा बोलत असताना पूर्ण लक्ष देऊन त्याचं ऐका. त्याची बॉडी लँग्वेज ऑब्झर्व्ह करा. आणि दिवसाच्या शेवटी स्वतःला एक प्रश्न विचारा, आज मी सोशल इंटरॅक्शन मध्ये काय चांगलं केलं आणि उद्या काय सुधारू शकतो. कारण सोशल स्किल्स एका दिवसात इम्प्रूव्ह होत नाही, पण दररोजची छोटी इम्प्रूव्हमेंट काही महिन्यांनी खूप मोठा फरक निर्माण करू शकते. मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारे उपयोगी पुस्तकाचे सारांश
जीवन बदलणारे विचार आणि यशस्वी होण्याच्या महत्त्वाच्या गोष्टी मराठीत सोप्या भाषेत जाणून घ्यायच्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रासोबत देखील शेअर करा. आणि हो, कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला या पुस्तकात सर्वात जास्त आवडणारा विचार कोणता आहे. चला, अशाच ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायी व्हिडिओसाठी पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.